मी काय बोलतोय ती नाकात नथ नाही पण ती नथ का नाही नथ नथ घेऊन येता आणि मग इकडे ये हे यायचं आहे ना माय लाव लाव माय लाव बघू दे कसं दिसतंय बरंच लाव 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 चष्मा बघू पोरींचा कुठं आहे त्यांनी तर लाव दिला हो काय आपल्या जवळच आहे कुठे भगवंत काय लहान आहे फक्त मनोत आहे गँग बघितली गँग एकला रेडी आहे बघ हाफ पॅन्ट वरती इकडे एक डान्स ग्रुप आला आहे हे बघितलं 9:30 वाजले कारण काल व्हिडिओ रात्री एडिट करतोय बोललो आणि ते राहून गेलं कारण लाईट गेली होती आणि आता गणपती मिरवणूक निघाला आधीचा व्हिडिओ कोणी बघितला असेल ना तो पण बघा कारण जाऊन काल गणपती वगैरे घेऊन आलो आता सकाळी इथून मिरवणूक निघते आता गणपती बसवतील पूजा वगैरे होईल सगळ्या गोष्टी होतील मग सगळं पुढचं शेड्यूल आहे आणि परत जायचं आहे त्याची गाडी आणायला मला 9 वाजेपर्यंत पोहोच पण अजून मी तर आहे इकडे त्याला फोन करतोय काय झालं ते पहिले गणपतीला जाऊया परत मग जाऊ आपण अलिबागला पण आज दिवसभर असलं ना उद्या परत जायचंय आपल्याला मुंबईला मग उद्या परत ते शेड्यूल आहे 2-3 दिवस तिकडे हे बघ आता इथे थांबलेलो मी चाललेलो पुढं पण हे लोक आले इकडे आणि हे बघ पोरवा आमची पारुशी आंघोळ केलीस काय तेच हे लोक इकडे आले पण मी पण थांबलो गेलो नाही पुढे चला चल आपण इकडे जाऊया तेवढ्या जवळ 9:30 वाजले गणपती बाप्पाला बसवलो तिथं आता मेन काय आता आपल्याला पूजा पण असते म्हणजे इथं पूजा होते भटजी येतील पूजा पण असते जर म्हणजे त्याचं नवीन लग्न होतं तो ठरतं कोणतं बसणार आहे ते मग ते तिथं बसतात मग ते सगळं आता होईल ते होईपर्यंत 12-1 वाजून जाईल नंतर महाप्रसाद आहे ते जेवण होईल ते सगळं ते तयारी चालू म्हणजे त्याला फोन करतोय काय करू जायचं आहे काय कसं काय विषय कारण त्याचं कामाचं पण आहे ना त्याच्यामुळे बाकी काय नाही म्हणलं ये बोलला तर मग जाऊया लगेच चलो हे जरा क्रिकेट चालू इकडे आता पार्किंगला सगळे इकडे आले बाहेर गाड्या आपल्या इथला कसा सगळा माहोल झालाय ना एकदम पॅक चावी राजा चलो केला होता त्याला फोन बोलतोय ये हाय घरी मला आलो बोललो निघालो बाकी इकडचं सगळं आहे ना आल्यावर कव्हर करूया आता अजून पूजा वगैरे होईल ना 2 तास जास्त जातील
चावी घेऊ दे गाडीची आणि आपण जाऊ. आता बघ इथं पोहोचलो आहे इथं आणि तिकडे शोरूमला जायचं आहे. कारण गाडी घ्यायची आहे. हा गाडी घेतोय कुठे येतोय दुसरी नवीन, त्यासाठी आलो होतो. त्याला फोन केला, बोललो ठीक आहे बोललो तुला ये म्हणून आलो. आम्ही इथं वाट बघत बसलो मामी येते म्हणून. मामी आणि मामा तिकडे शोरूमला पोहोचले. आता याच्या इथून गाडी घेऊन जाऊ, पुढून गाडी घेऊ, घरी येऊ आणि परत मी घरी त्यांच्या आजीच्या पण गोळ्या आणायच्या होत्या ना, विसरलो मी आणायला. त्याला येत असेल तर ये, नंतर गणपती पण बघशील, पाय पडशील, जेव पण आणि गोळ्या घेऊन जा. आता बघ काय याला चल. अरे पेडा बिकानेर खर्चा आहे चल. गाडी समोर रेडीच आहे. पोचलो पण आम्ही. हे लोक आहेत आतमध्ये मला वाटते. आम्ही यांची वाट बघत राहिलो. हे लोक इकडे पोचले. आईला मग आता आहे ना पर्पल कलर आहे ना, हा ब्लू आहे, डार्क ब्लू आहे ना, तोच डिजिटल मीटर. दगड नाही काय लादी नाही फुटत लादी. सर ओळ पहिला पाणी नाही त्याच्यात. गोटा काढला रे. केळी घेतली तिकडे फुलं आहेत. आता आहे ना जस्ट आलो आपण फोन दिला. हार तर आणालो, हार घेतला, केळी घेऊन ये म्हणून. बघा हार पण झाला, केळी झाली. गाडीची डिलिव्हरी कशी डीलर कडून घेते ना, त्याच्यामुळे कशी बाकी गाडी रेडी होती. बघा जाऊन घेऊन या. शोरूम मधून घेतलं कसा पडदा इकडे ओपनिंग सगळं असतंय. आताच्या त्यांच्या इथे पण 2 गाड्या झाली. एक ओमकारची गाडी झाली आणि आता लगेच ही घेतली परत. आता चलो, आता आपल्याकडलं सगळं माऊंट पूजा वगैरे चालू आहे, तो सगळं होईल. जाऊया. उत्तम वाचन ऐकून व भगवान हे बोलणे तुमचे बरे वाक्य बोलून करण्याचे करण्याला भगवान तिथून पुढे करण्याची कृपा करावी. धन्यवाद. चक्र पाणी स्मिता प्रसाद भक्षण करिता प्रसन्न. आता होतं थोडं 1:45. आता आरती वगैरे झाली, पूजा झाली, म्हणजे पूजा आटपली, आरती झाली. आता मी पण आरती देतो सर्वांना. ते काही व्हिडिओ काढला नाही. नंतर प्रसाद वगैरे वाटला. आता सगळं पाया पडूया. आणि मी गाडीचे ते लाईट आहेत ना, इकडच्या ह्याच्या 220च्या पुढच्या या जुन्यावाल्या होत्या ना, त्यात ह्या मोठ्या आहेत. जे छोट्यावाल्या होत्या ना पुढच्या, ते खराब झाले. एक लाईट 2 मागवले, त्या पण आता आल्यात. काय करू, पाया पडू, जरा प्रसाद वगैरे घेऊ, कपडे चेंज करून ते पटकन चेंज करून टाकून उद्या परत हीच गाडी घेऊन जायचे. लाईटचं त्या पण सगळं टाइमच आलाय.
वाटप चालू होता पेड्यांचा. आता पाय पडला. नाही सगळे बाकी ही लाईन सगळी मयुरेश बुद्धू आहे. चलो चवळी भात पापड. जेवण वगैरे झालं. आता काही पार्सल हे जे वेस्ट आहे सगळं टाकून येते बघा. हे सगळं पार्सल आतमध्ये चालले सगळी जण. आता ते टाकून येते. आज दौरा सगळा ह्याच्यावरतीच आहे पूर्ण टेम्पो. काल पण येताना आता जाताना. चलो हे बघा सगळे बदल. म्हणजे कसं टायमाला गेलं म्हणजे विषय नाही. नंतर मग तू काढतं मी काढते. आपल्या इथे कसं प्रॉपर सिस्टमॅटिक असं सगळं सगळ्यांच्या पाळ्या लावलेल्या असतात. आता कसं 1.5 दिवसाचं काम आज आणि उद्याचा दिवस. त्याच्यामुळे तेवढ्या टाइमात प्रत्येकाच्या 8 जणांच्या पाळ्या लावलेल्या सगळ्या ग्रुप मधल्या. असा विषय असतो. चलो आता बाकी सगळी गायब झाली. आम्ही टाकून येतो. ये कोणाचं काही टार्गेट नाही. वाद नंदी दगड क्षेत्राच्या काळामध्ये काय आहे? साप आहे बरोबर का? मुळे कशावर धरलेला असतो? सापावर. वृत्ती काय करतो? सापावर. कोणाचं कोण तांबे आहे का? कोणाचं तांबे नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की कुंकू थोडं तरी लावलं पाहिजे. आज्ञाचक्र आहे हे. जर आपण कुंकू लावलं आपलं डोकं मस्तक शांत होतं, शीतलता येते. आणि सहस्त्र ते चक्र आहे ते सहस्राग्र चक्र बोललं जातं. त्या सहस्राग्र चक्र म्हणजे काय? आपला माथा. लहान मूल जन्माला आल्यानंतर बघा त्याची आपण म्हणतो काळू. लहान मुलांना म्हणतो काळू सांभाळा. त्याची काळू म्हणजे लवचिक असते. लवचिक काळ असते. भगवंत येणं जाणं एकूण करतो. त्याला सहस्राग्र चक्र बोलतात. अशी ही चक्र आपली आहे. म्हणजे भगवंत आपल्या जवळच आहे. कुठे भगवंत काय लहान आहे. फक्त मनोभ आहे. भगवंताची पूजा केली. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणे. आणि तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये काय बोलतात? ऐसे ती देवा जे तुम्ही उत्पन्न. अजून कोणाला सांस्कृतिक कार्यक्रमाचे नाव लिहायचे असेल त्यांनी लगेच या. आता सगळा आहे ना गॅदरिंगचा माहोल आहे. रात्री रेकॉर्ड डान्सला बसलोय. सगळं झालं. रात्री का आता जेवण नव्हतं. सकाळी जेवण होतं. जेवण सगळा माहोल झाला. आता मस्त एक जमतात. जवळपास 20-21 आहेत ना नावं झाली. तर किती वाजते माहित नाही. आणि उद्या आपल्याला कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांनी आपापलं गाणं मोबाईलवर असेल तर घेऊन यायचं. गँग बघितली. गँग एकला रेडी आहे. हे बघा हाफ पॅन्ट वरती. इकडे एक डान्स ग्रुप आला आहे. हा 1 हा 2 3 इकडे 4 डान्स ग्रुप बघा सगळे रेडी आहेत. एक छोटा बच्चा आणि हे आमचे डिकोडचे आले. कॉपीराईट माय लाव बघू दे कसं दिसतंय. बरंच लाव चष्मा बघू. पोरींचा कुठं आहे? त्यांनी तर लाव दिला. हो का? मग लेडीज गॉगल आणले बरं. मी काय बोलतोय ती नाकात नथ नाही पण ती नथ का नाही. नथ घेऊन येतात आणि मग इकडे ये. हे नाही हे बरोबर नाही. तू नथ घेऊन ये. कंपल्सरी. आम्ही तुला फी नाही देत पैसे.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे वॉल्यूम कमी कर मग जास्त सगळेच चक्रावून गेली. तेच पहिले घरी घे बक्षीस घे घरी जा. धन्यवाद. बस आता आलो घरी. आता सगळे झोपायची तयारी. झोपतोय. बाकी आता दिवसभर सगळं काय होतं शेड्यूल दाखवलं तुम्हाला. तर उद्या सकाळी म्हणजे दुपारी 12पर्यंत बघू. त्या हळदी आहेत पण उद्या परवाची गॅप आहे तेव्हा लग्न आहे. ते सगळं मुंबईचं शेड्यूल ते आहे. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलं. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढला ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय बाय.